बर त्याच्यामुळं भावाची घसरण होत आहे. बर छत्रपती संभाजीनगरमधील कोटिंग कंपनीलाही व्यावसायिक गॅस तुटवड्याचा फटका बसला. गॅस तुटवड्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली. या कंपनीत साखर कारखाना, सिमेंट उद्योगासाठी लागणारी कॅन्व्हेचर चेन तयार होते. दरम्यान गॅस टंचाईची स्थिती लांबल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे त्या दिवशी तीच विनंती केली होती, जे प्रोसेस प्लांट ॲटलिस्ट त्यांना बंद करण्यापर्यंत एक 8-10 दिवसाचा तरी गॅस द्या, म्हणजे ते व्यवस्थित क्लोज तरी करता येईल. पण ते सुद्धा सध्या शक्य होत नाही आहे. म्हणजे गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम असा आम्ही म्हणत नाही, पण परिस्थिती तशी आहे. तर सरकारने याच्यावर लवकरात लवकर काहीतरी उपाय करावा आणि आम्हाला उद्योजकांना या मोठ्या संकटातून वाचवावं अशी मी विनंती करतो. कारण रोजगाराचा प्रश्न मोठा निर्माण होतोय. आपण आत्ता बघितलं की 250 कामगार इथं आहेत. असे मी म्हणजे बऱ्याच कंपनीत गेलो तर जवळपास 20-25 हजार कामगार होतील असं जर आपण बघितलं तर. तिथे छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग क्षेत्राला जसं ऑटो हब म्हणून ओळखलं जातं तसं फार्मा हब म्हणूनही ओळखलं जातं. संभाजीनगरच्या वाळूज, चिखलठाणा आणि शेंद्रा या MIDCत छोट्या मोठ्या अशा 150 फार्मा कंपन्या आहेत. मात्र या फार्मा कंपन्यांना व्यावसायिक गॅस तुटवड्याचा फटका बसला. फार्मा कंपन्यांना व्यावसायिक गॅस मिळणं बंद झालंय. ABP माझानं प्राथमिक स्वरूपात 2 मोठ्या कंपन्यांना भेटी दिल्या, जिथे कप सिरप, कोल्ड सिरप, ॲलोपॅथिक औषधं, मलम यांसारखी उत्पादनं आणि ORS सह इतर औषधांची निर्मिती होते. मात्र गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं अनेक कंपन्यांमध्ये उत्पादन थांबलंय. तिथे सध्या परिस्थिती काहीशी बिकट असल्याचं इथल्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा पुन्हा एकदा टराटरा फाटला. पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा संयुक्त राष्ट्रानं पर्दाफाश केला. पाकिस्ताननं अफगाणिस्तानातील काबूलच्या रुग्णालयात बॉम्ब